आमदार चित्रा वाघ आणि उबाटा गटाच्या माजी महापौर तसंच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची सदिच्छा भेट झाली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की पक्ष वेगळे, विचार वेगळे असले तरी नारी शक्तीच्या मुद्द्यावर महिला एकत्र येतात। तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नारी शक्ती वंदन अधिनियमाला पेडणेकर यांनी पाठिंबा दिल्याचंही त्यांनी नमूद केलंय। महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाल्याचं या पोस्टमधून स्पष्ट झालं। अपत्य प्राप्तीत अडचणी येणाऱ्या दाम्पत्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकणारी मागणी पुढे आली आहे। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये IVF अर्थात व्यंधत्व उपचार सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांनी केली आहे। वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह आणि स्थूलपणा यांसारख्या कारणांमुळे व्यंधत्वाची समस्या वाढते। IVF ही प्रभावी उपचार पद्धती असली तरी तिचा खर्च 1.5 ते 2.5 लाखांपर्यंत जातो। त्यामुळे अनेक दाम्पत्यांना उपचार परवडत नाही। पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा कमी दरात उपलब्ध झाल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही अपत्य प्राप्तीची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। ही मागणी लवकरच महासभेत विचारासाठी मांडली जाणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांची साठवण क्षमता कमी होत असल्यानं गाळ काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली। भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे ठरावाद्वारे मागणी केली आहे। ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7ही धरणातील पाणीसाठा वर्षभरासाठी अपुरा पडत असल्याचं समोर आलंय। पावसाळ्यात धरणे भरूनही मे महिन्यापर्यंत पाणी तळ गाठतं। नगरसेवकांच्या मते वाढती लोकसंख्या यासोबतच धरणांमध्ये साचणारा गाळ ही मुख्य समस्या असून त्यामुळे साठवण क्षमता घटते। त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणारा गाळ काढून धरणांची क्षमता वाढवण्याची मागणी करण्यात आली। उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याबाबत ठराव मांडलाय। लोकलमधील प्रचंड गर्दीत गर्भवती महिलांना उभ्यानं प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते। सध्या दिव्यांगांसाठी स्वतंत्र डब्बा असला तरी गर्भवती महिलांसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे अशा महिलांसाठी स्वतंत्र डब्बा ठेवण्याची मागणी महासभेपुढे विचारासाठी मांडण्यात येणार आहे। आखाती युद्धामुळे तांबे आणि LPGची टंचाई निर्माण झाल्यानं दादरमधील इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक प्रकल्पाला मोठा फटका बसलाय। या कारणामुळे प्रकल्प आणखी वर्षभर लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचं 95% काम पूर्ण झालंय, तर 350 फूट उंच पुतळ्यासाठी 100 फूट पादपीठाचं काम सुरू आहे। पुतळ्याचा 6000 मेट्रिक टनांचा सांगाडा तयार करण्याचं काम विविध ठिकाणी सुरू असून त्यातील मोठा भाग प्रकल्पस्थळी पोहोचलाय। दरम्यान पुतळ्याच्या कांस्य धातूच्या आवरणासाठी LPGचा वापर होत असल्यानं त्याच्या वाढत्या दरांचा परिणाम कामावर होतोय। त्यामुळे नोएडा येथे सुरू असलेल्या ओतक्राम प्रक्रियेलाही अडथळे निर्माण झालेत। कमी उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या ॲप आधारित टॅक्सी चालकांनी आता आंदोलनाचा अनोखा मार्ग स्वीकारलाय। पुण्यातील 5 तरुण चालक 150 किलोमीटर अंतर पायी चालत मुंबईकडे निघालेत। सरकारकडे न्यायाची मागणी करतायत। ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ॲप कंपन्यांकडून कमी दर मिळत असल्यानं चालकांचं उत्पन्न घटलंय। वाहन कर्ज, इंधन, देखभाल आणि ॲप शुल्क यामुळे व्यवसाय तोट्यात जात असल्याची तक्रार त्यांनी केली। सरकारनं किमान दर निश्चित करावा आणि चालकांना योग्य मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी या आंदोलनामागे आहे। आम्हाला न्याय द्या असे फलक घेऊन हे चालक उन्हाची पर्वा न करता प्रवास करतायत आणि बुधवारी ते मुंबईत पोहोचणार आहेत। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे। नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज मंजुरी केवळ 8 तासात पूर्ण होणार आहे। या प्रणालीत महत्त्वाचा बदल म्हणजे रुग्णाऐवजी थेट संबंधित रुग्णालयाकडून अर्ज सादर केला जाणार आहे। त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ कमी होऊन उपचार प्रक्रिया जलद होणार आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन होणार आहे। राज्यभर ती लागू केली जाणार आहे। यामुळे रुग्णांना वेळेत आर्थिक मदत मिळून मोठा दिलासा मिळणार आहे।
राज्यात सध्या कोरडं हवामान असून अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जाते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. तर दरम्यान सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र आता पुन्हा उकाडा वाढल्यानं नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.